गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय, गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय, मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय, मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय। जगात लई भारी माझ्या राजाची बात न्यारी, माझ्या राजाची बात न्यारी, हो जगात लई भारी माझ्या राजाची बात न्यारी। काही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली यावरती, काही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली यावरती। आज आभाळी भगवा जसा झेंडा फडकला, आभाळी भगवा जसा झेंडा फडकला, मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय, मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय। माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय, झाली। आता 13 तारखेला रायगडवरून निघालो, परतीच्या वारीमध्ये आता साताऱ्यात महाराजांच्या स्मारकाजवळ थांबलोय, मुक्काम आहे वाईमध्ये आणि सांगता होणार आहे ती रायगडवर उद्या। धन्यवाद। 19 फेब्रुवारी 1630ला महाराजांचा जन्म झाला, तो दुर्गाराज शिवनेरीवर। त्यानंतर महाराज कळते झाल्यानंतर आपल्या वडिलांसमेत आईसमेत आणि पुढच्या काळामध्ये हे अन्यान्य आपल्या सोबत्यांसमेत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला कित्येक वेळा गेले असतील, परंतु महाराजांनी 3 एप्रिल 1680ला देह ठेवल्यानंतर महाराज रायगडावरून किंवा अन्य कोणत्या दुर्गावरून भक्ती पंढरीकडे जाऊ शकले नव्हते। तर तोच विचार मनात ठेवून महाराजांना रायगडावरून पंढरीला घेऊन जावं या कल्पनेतून दुर्गेश्वर श्री रायगड ते भक्ती पंढरी भूवैकुंठ पंढरपूर असा हा पायी पालखी सोहळा आहे। ज्येष्ठ महिन्यातल्या वद्य चतुर्थीला हा रायगडावरून जगदीश्वराच्या समोर असणाऱ्या महाराजांच्या समाधीपासून मार्गस्थ होतो। पायी प्रवास करत हा पंढरीस आषाढ महिन्यातल्या शुद्ध दशमीला पोहोचतो। एकादशीला दिवसभर थांबून शस्त्ररिंगण झाल्यानंतर त्या ठिकाणी नगरप्रदक्षिणा होते आणि पालखी सोहळा पंढरपूरमध्ये संपतो। महाराजांना त्यांच्या समाधीच्या ठिकाणावरून घेऊन आलेलो आहोत, तसं त्यांना पोहोचतं करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांना पोहोचवण्याचा हा परतीचा प्रवास आहे। तो काल सुरू झाला, उद्या दुपारी 3:30-4ला तो रायगडावर संपेल। ही हिंदवी स्वराज्याची 4थी राजधानी आहे, त्यामुळे या ठिकाणी काही अल्पसा विसावा घेऊन हा सोहळा पुढे वाई मुक्कामासाठी प्रस्थान करेल।